ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये नियतीने रविराज, प्रतिमा आणि सायली यांना आता समोरासमोर आणलेला आहे. समोर प्रतिमाला पाहताच सायलीला चक्कर येणार आहे. कुसुमच्या घरी आता ज्या वेळेला प्रतिमा आणि सायली यांची गाठभेट होणार आहे, सायलीला चक्कर येताच आई असा आवाज देत असतानाच प्रतिमा तिच्याकडे पाहते आणि प्रतिमाला 21 वर्षाचा सगळा भूतकाळ आठवतो. आई अशी हाक मारताच प्रतिमा सायलीला सावरते आणि नियतीने एकाच फ्रेममध्ये आपल्याला प्रतिमा, रविराज आणि आता पहिल्यांदाच सायली या तिघांना आणलेलं आहे. तिघही एकमेकांच्या समोरासमोर उभे असतात. पाठमोऱ्या प्रतिमाला पाहताच रविराज हादरतात, पण प्रतिमाचं लक्ष सायलीकडे असतं आणि सायली आई म्हणत असते. या सगळ्यामध्ये कुसुम सुद्धा खूप मोठी भूमिका करणार असते. खूप मोठा उलगडा कुसुमच्या तोंडून सुद्धा होणार असतो आणि इथून मालिका एका वेगळ्या वळणावरती वळताना आपल्याला दिसणार आहे. त्याच रात्री आता अपघाताचं सगळं दृश्य डोळ्यासमोरून तरळत असल्यामुळे प्रतिमाला सगळं आठवत असतं आणि शेवटी तिला आपण स्वतः त्या अपघातामध्ये अडकलो आहोत असं दिसतं. मग मात्र प्रतिमा रात्री 12 वाजता खडबडून जागी होते. प्रतिमाला जाग येते आणि आता प्रतिमा त्या ठिकाणी जाण्यासाठी निघते. प्रतिमा आपणच एकटी उठते, कुसुमला आवाज देत नाही आणि तिथून जायला निघत असताना कुसुमचा डोळा उघडतो आणि ती प्रतिमाला कविताताई कुठे चाललात, कविताताई कुठे चाललात असं म्हणत थांबवत असते. पण प्रतिमा कोणाचं काही ऐकत नाही. ती आता कुसुमला सांगते मला जायला पाहिजे, मला जायला पाहिजे. पण कुसुमला काहीच कळत नसतं. ती थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत कुसुम अडवत असते, पण खूप मोठी गडबड एकच होते आणि कुसुम तिला म्हणते, हे बघा आपण एक काम करूया, आपण ना उद्या सकाळी जाऊया, तुम्हाला जिथे जायचं तिथे. त्यावर ती प्रतिमा सांगते नाही, मला त्या देवळात जायला पाहिजे. त्याच्या बाजूचं दृश्य मला आठवलंय काहीतरी. पण प्रतिमा काय हातवारे करत असते कुसुमला काहीच कळत नसतं. कुसुम तिला विचारत असते, पण प्रतिमा मात्र आता तिथून जाण्यासाठी निघते. प्रतिमा काहीच सांगायला तयार नसते, थांबायला तयार नसते. कुसुम तिला अडवत असते. या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रतिमा सांगते मी थोडा वेळ जाऊन आले. मग मात्र कुसुम तिला अडवते आणि उद्या सकाळी आपण जाऊया असं सांगते. तोपर्यंत इकडे आता पार्टी उरकलेली असते आणि रविराज घरी जायला निघालेले असतात. रविराज ज्या वेळेला घरी जायला निघतात, सायली त्यांना थांबवते. रविराज सर थांबा ना. आणि पहिल्यांदा सायली आता रविराज सरांचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वागते, कारण सायलीचा वाढदिवस असतो. वाढदिवसाच्या दिवशी तिला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद हवे असतात. प्रिया आणि अस्मिता एकमेकीकडे पाहतात. या मुलीचं काय चाललंय इतकं हिला आपण हाडहुड करतोय तरी सुद्धा हिचं काही थांबतच नाहीये, ही काही अजिबात ऐकायलाच तयार नाहीये असा विचार करत आता मात्र दोघी जणी इकडे रविराजांकडे पाहतात. त्यावरती प्रिया म्हणते बाबा हिच्या नाटकांना भुलू नका. पण आज का कोणास ठाऊक रविराजांना सायलीचा रागच येत नसतो. रविराज सायलीकडे पाहतात आणि आता सायलीकडे पाहत रविराज म्हणतात, सुखी रा बाळा, औक्षवंत हो. सायलीने त्यांच्या पायाला स्पर्श करताच रविराज एकदम शहारतात. त्यांना हा स्पर्शामध्ये आपुलकीचा स्पर्श जाणवतो आणि ते नकळतपणे सायलीच्या डोक्यावरती हात ठेवून तिला आशीर्वाद देतात. सगळेजण हे दृश्य पाहून भारावून जातात. सायलीला तिच्या वडिलांचा आशीर्वाद तर मिळालेलाच असतो. आता मात्र उद्याच्या दिवशी सायलीला तिच्या आईचा पण आशीर्वाद मिळणार असतो. आणि तोपर्यंत अर्जुनच्या लक्षात येतं की सायली आपल्यापासून काहीतरी लपवतायत. आज रविराज सरांचा आशीर्वाद घेत आहेत आणि मगाशी कुणाचा तरी फोन आलेला, नक्की यांच्या मनामध्ये काय चाललंय. मग मात्र रविराज सायलीला आशीर्वाद देऊन निघतात. प्रियाचा नुसता जळफळाट होत असतो. प्रिया विचार करत असते चाललंय तरी काय नक्की. आणि आता प्रताप आणि कल्पनाला सुद्धा आश्चर्य वाटतं, कारण कधी ना इथे रविराजांनी टोमणा न मारता सायलीला आशीर्वाद दिलेला असतो. आता दुसऱ्या दिवशी सायली ज्या वेळेला कुसुमकडे यायला निघते, तिची आणि प्रतिमाची चुकामुक होते. पण तरी सुद्धा प्रतिमाच्या पायाला स्पर्श करून ती आशीर्वाद घेते आणि आता कुसुमकडे येते. सायली कुसुमकडे येते खरी, पण तिला तो स्पर्श बेचैन करत असतो. प्रतिमाने डोक्यावर ठेवलेला हात तिला बेचैन करत असतो आणि ती विचार करत असते कोण होत्या या बाई. आणि ती कुसुमला विचारायला लागते. कुसुमला म्हणते, कुसुमताई अगं आत्ता आपल्या घराच्या इथून एक बाई गेल्या, त्यांनी मला आशीर्वाद दिला, कोण होत्या त्या. कुसुम म्हणते अगं त्या कविताताई त्या आहेत, त्या येत आहेत लवकरच, तू आपण इथे बर्थडे सेलिब्रेट करूया. तोपर्यंत त्या येतील म्हणून त्यांनी मला सांगितलंय. त्यांना कोणत्या तरी देवळात जायचं होतं, पण तू 2 मिनिटं या मुलांसोबत थांब, त्या लगेचच येत आहेत, मी त्यांना घेण्यासाठी जाणार आहे असं म्हणत कुसुम आता कविताला आणण्यासाठी बाहेर पडते. इकडे सायली काका काकू आणि मुलांसोबत खेळत असते. मग आता इकडे कुसुम
कविताला घेण्यासाठी जाते. कविता त्याच अपघाताच्या ठिकाणी आलेली असते, ज्या अपघाताच्या ठिकाणी आता 21 वर्षापूर्वी तिला तिथूनच सगळं तिचं हरवलेलं असतं. मग तिकडे कुसुम येते आणि म्हणते, तुम्ही इथे काय शोधायला आलेला आहात? त्यावरती कविताला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि ती सांगते की स्वप्नामध्ये मला हे स्थळ दिसलं होतं. या स्थळावरती एका गाडीचा अपघात झाला होता. या गाडीचा अपघात झाल्यामुळे तिथे काहीतरी एक बाई पडलेली होती आणि ती बाई मला मीच वाटत आहे, असं म्हणत प्रतिमा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. कुसुमला फारसं काही कळत नसतं, पण त्याच वेळेला कुसुमला आठवतं की मधुभाऊंनी सांगितल्याप्रमाणे याच घटनास्थळाच्या बाजूच्या देवळामध्ये सायली त्यांना रडता रडता सापडली होती. कुसुमला दोन्ही गोष्टी अगदी जुळाल्यासारख्या वाटतात आणि कुसुम विचार करते नक्की काय सत्य आहे. आणि ती म्हणते, कविताताई नक्की कोणत्या ठिकाणी तुम्ही? आणि ती कविताला त्या अपघात स्थळी घेऊन येते आणि आता प्रतिमा तिला दाखवते की या स्थळी मला असं वाटते काहीतरी घडलेलं आहे, माझ्यासोबत इथेच वाईट घडलंय आणि इथूनच काहीतरी चांगलं घडणार असं मला वाटते. कुसुम म्हणते, तुमच्या मनासारखंच होऊ दे, पण आत्ता आपण घरी जाऊया. आणि कुसुम सायलीला सुद्धा ही गोष्ट सांगण्यासाठी उत्सुक असते. मग आता कविताला म्हणजेच प्रतिमाला घेऊन कुसुम घरी येते. दोघी जणी घरी येतात. त्यावेळेला आता मात्र इकडे मोठा चमत्कार घडतो. दोघी जणी ज्या वेळेला घरी येतात त्याच वेळेला प्रतिमा सायलीकडे पाहते आणि सायली प्रतिमाकडे पाहते. दोघींची नजरानजर झालेली असते. आता मात्र प्रतिमाला पाहता सायलीला चक्कर यायला लागते. तिला बऱ्याच दिवसापासून होणारा त्रास सुरू होतो. सायली वेड्यासारखी आता डोकं दाबायला लागते आणि ती आता मोठ्याने ओरडायला लागते. त्यावर ती कुसुम म्हणते, सायली काय झालं? सायली आता आई आई असं म्हणायला लागते. त्यावेळेला कुसुमला काही कळतच नाही. प्रतिमा तिच्या जवळ जाते, तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि कुसुम हे सगळं दृश्य बघून एकदमच घाबरते. कुसुम म्हणते, काय चाललंय हे सगळं? म्हणजे हा सगळा काय प्रकार आहे? सायली या बाईला आई का बोलते? आणि त्या दिवशी त्यांनी अपघाताचं सांगितलं तिकडे त्याच ठिकाणी इकडे आता मधुभाऊंना सायली मिळाली. काय सत्य आहे? या सत्याचा सगळा उलगडा मला करायलाच पाहिजे. आणि त्याच वेळेला सायलीची तब्येत बिघडल्यामुळे तिला आता प्रतिमा आणि कुसुम घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणार असतात आणि तिथे रविराजांची सुद्धा भेट होणार असते. नियतीने रविराज, प्रतिमा, सायली या सगळ्यांना समोरासमोर आणलेलं असतं आणि प्रतिमाला पाहताच सायलीने आई हाक मारत बेशुद्ध पडलेली असते. आता बेशुद्ध पडल्यावरती जेव्हा ती शुद्धीवर येईल तेव्हा तिला आपण प्रतिमालाच पाहिलं हे आता आठवणार असतं. पण प्रतिमाला पाहिल्यावरती तिला आई म्हटल्याचं जेव्हा कुसुम सांगते तेव्हा मात्र सायलीला काही कळत नाही आणि हॉस्पिटलमध्ये सायली एका बाईसोबत आहे. प्रतिमा पाठमोरी असते आणि रविराज तिच्याकडे पाहत असतात. रविराज हळूहळू पुढे येतात सायली कुणासोबत आहे हे पाहण्यासाठी. आता रविराज आणि आता सायली आणि प्रतिमा हे एकाच ठिकाणी आहेत, एकाच फ्रेममध्ये उभे आहेत, तरी रविराजांनी अजूनही प्रतिमाला पाहिलेलं नसतं. या तरी वेळेला रविराज प्रतिमाला पाहणार का? आणि सायली शुद्धीवरती आल्यावरती तिला आपण प्रतिमाला पाहिलेलं आठवणार का? हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.